everyone, welcome all of you. Welcome to PYQ discussion of sanitary inspector exam. तर आज आपण असे 20 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत जे की मोस्ट रिपीटेड थीम्स वरती आहेत. त्या थीम्स वरती याचा रिझन याचं आहे की हे फक्त रिव्हिजन साठी आहेत. जे की पार्ट आपल्याला कव्हर करायचा तो ऑलरेडी आपण पार्ट कव्हर केलेला आहे. जे क्वेश्चन्स येणार आहेत किंवा जे येऊ शकतात त्यावरही आपण खूप सारे डिस्कशन केलेले आहे आपल्या ऍप वरती. त्याचबरोबर आपण त्या नोट्स प्रोव्हाइड केल्या त्याच रिवाइज करायच्यात आपल्याला त्याच्या पलीकडे जास्त काही करायचं नाही. ओके, बट अगेन एक रिव्हिजन म्हणून आज 20 क्वेश्चन डिस्कस करूयात आणि दिस इज द मोस्ट इजिएस्ट क्वेश्चन. ओके, सो लेट्स स्टार्ट. आपल्याकडे टाइम कमी आहे आज. ओके, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅनिटेशन? अगेन त्यांनी काय विचारलं की सॅनिटेशनचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत आणि त्यातले त्यात त्यांनी प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह विचारलेत. ओके, तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असू शकतात? रिव्हेन्यू जनरेशन, डिसीज प्रिव्हेन्शन, अर्बनायझेशन आणि इंडस्ट्रियलायझेशन. काहीतरी असं आहे काय समजा रिव्हेन्यू जनरेशन आणि सॅनिटेशन मध्ये येऊ शकतं का? बिलकुल नाही, काहीच संबंध नाही. डिसीज प्रिव्हेन्शन यस असू शकतं. अर्बनायझेशन काहीच संबंध नाही. इंडस्ट्रियलायझेशन बिलकुल नाही. सो वी गॉट डिसीज प्रिव्हेन्शन. ओके, खूप इझी क्वेश्चन आहेत आणि ते फक्त आपल्याला एक रिव्हिजन म्हणून आज करायचे आहेत. 10 ते 15 मिनिटाचं हे सेशन राहील फक्त आणि त्यामध्ये आपल्याला सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आणि हे रिपीटेड क्वेश्चन आहे, ट्रस्ट मी. हे याच प्रकारचे क्वेश्चन आणि हेच क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि विच डिसीज इज कॉमनली लिंक टू पुअर सॅनिटेशन? चॅप्टर नंबर 1 किंवा चॅप्टर नंबर 7 मध्ये हा पॉइंट रिपीटिव्ह आहे. ओके, की खराब जर सॅनिटेशन पुअर म्हणजे कचरा वगैरे जास्त प्रमाणात असेल, तिथं साफ स्वच्छता जर नसेल तर त्याच्यामुळे आपल्याला कोणत्या डिसीज कॉमनली होऊ शकतात ते विचारले. आणि ऑप्शन मध्ये त्यांनी काय दिले? डायबिटीज, ओके, हायपरटेन्शन, ओके, कोलेरा आणि कॅन्सर. मला आता याच्यात सांगा, डायबिटीज, हायपरटेन्शन या दोन डिसीजचा जर विचार केला तर या सॅनिटेशन मुळे होऊ शकतात का? नाही. ओके, हायपरटेन्शन नाही का? कचरा दिसला मग माझा टेन्शन वाढलं, मग मला लाईक ब्लड प्रेशर वगैरे बीपी या सगळ्या गोष्टी वाढल्या, मग मला हायपरटेन्शन झालं, असं होणार आहे का? बिलकुल नाही. कोलेरा यस. कॅन्सर नाही. कॅन्सर इज अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल, दॅट्स इट. डायबिटीज कशामुळे होतो? एक्स्ट्रा शुगर, राईट, गुड. हायपरटेन्शन म्हणजे ताण येणं वगैरे या गोष्टींमुळे हायपरटेन्शन होतं. सो कोलेरा इज अ व्हेरी स्ट्रेट अँड फॉरवर्ड आन्सर and this is what we are going to be discussed today. की this is most easiest question you guys already solved. हे तुम्ही ऑलरेडी सगळं सॉल्व्ह केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतात. मध्ये एक फायनल रिव्हिजन म्हणून आपण या गोष्टी आज डिस्कस करत आहोत. दॅट्स इट. ओके, द मोस्ट इफेक्टिव्ह अँड हायजीन मेथड इज. आता ओके, त्यांनी हायजीन विषय म्हणजे साफ स्वच्छता विषय की मोस्ट इफेक्टिव्ह मेथड कोणती ती त्यांनी आपल्याला विचारली. त्यांनी काय दिले? सोप अँड वॉटर, परफ्यूम, सॅनिटायझर, ओनली, ग्लोव्ज. तर मोस्ट इफेक्टिव्ह विचारलं त्यांनी. पुन्हा परफ्यूम मध्ये काय? परफ्यूम सॅनिटेशन मध्ये असू शकतो का? काही संबंध नाही. सो पहिला आले इथंच एलिमिनेट होतो. ग्लोव्ज प्रिव्हेन्शन मध्ये येतं. ओके, ग्लोव्ज सॅनिटेशन मध्ये येऊ शकतं, हायजीन मध्ये येऊ शकतं, बट ग्लोव्ज हे प्रिव्हेन्शन मध्ये होतं की यामुळे डिसीज प्रिव्हेंट केल्या जाऊ शकतात किंवा साफ स्वच्छता राहू म्हणजे राखल्यानंतर डिसीज प्रिव्हेंट होतात तिथं ग्लोव्ज मुळे. ओके, सॅनिटायझर्स येऊ शकत असतं बट त्यांनी अगेन ओनली विचारले आणि मेथड मध्ये काय आलं? मोस्ट इफेक्टिव्ह. सो ओके, सोप अँड वॉटर. हात धुवायचे सोप म्हणजे साबण, साबणीनं हात धुणे वगैरे या गोष्टी. दॅट्स इट. पर्सनल हायजीन इन्क्लुड्स. काय काय येतं पर्सनल हायजीन मध्ये? चॅप्टर नंबर 1 मध्ये पाहतात आपण आणि चॅप्टर नंबर 7 आहे आय गेस, नाही आठवत बट 7च आहे. पार्ट 1 मधला हा चॅप्टर आहे की पर्सनल हायजीन मध्ये काय येतं? ओरल केअर येते, यस. प्रायमरी येतच. क्लिनिंग क्लॉथ येतात, यस. ऑल ऑफ दोज. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. No need to be discuss explanation. Okay, question number 5. Waste should be disposed in blue wet waste. Okay, आपण पाहिले याचं 4 टाइप आहेत. आठवत असतील तर मे बी, आणि आठवायलाच पाहिजे, आता विसरून चालणार नाहीत. ओके, 4 टाइप डिस्कस केलेले आहेत. त्या 4 टाइप पाठच असायच्या आणि त्या 4 माहितीच असायला पाहिजे. ओके, सो ब्लू बिन, ग्रीन बिन, रेड बिन, येलो बिन. आता तुम्ही मला सांगा, रेड सोडून द्या. आता एक ग्रीन आहे याचा आन्सर आहे, तर सगळ्यांना माहिती आहे. वेट म्हणजे लाईक आपल्या किचन मधला जो काही असतो ना तो वेस्ट विचारलाय. किचन मधला वेट वेस्ट, भाजीपाला वगैरे त्या गोष्टी असतात. आता तुम्ही येलो कशासाठी आहे ते कमेंट मध्ये सांगायचं. ब्लू बिन पण डिस्कस आपण, मला वाटतं सफिशियंटली डिस्कस केला या टॉपिक. आपण खूप टाइम दिला ह्या टॉपिक साठी. आता तुम्ही याचे आन्सर काय आहेत ना ते एकतर कमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं, नाहीतर नाही ऍटलिस्ट तुम्ही तुमच्यासाठी तरी रिवाइज करून ठेवा की ब्लू कशासाठी आहे. येलो बिन मोस्ट इम्पॉर्टंट, यावरती खूप सारे पीवायक्यू आलेले आहेत. ओके, आणि ब्लू याच्यावर पण ब्लू बिन वर पण आलेले पीवायक्यू आहेत.
आणि ग्रीन करून ठेवायचं वेटसाठी. ओके, म्हणजे किचन वगैरे यातनं निघालं वेस्ट याच्यासाठी. सो क्वेश्चन नंबर 6. Under Solid Waste Management Rule 2016, segregation should be at. क्वेश्चन यावर खूप सारे रिपीटेड आहेत. ओके, त्यामुळे हा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. सोर्सेस, लँडफिल, मार्केट आणि कंपोस्ट प्लांट कुठं केला जातो? आठवत असेल की आपण म्हणलो ते घरापाशीच केला पाहिजे, दारात, म्हणजे जिथनं कचराचा सोर्स आहे ना, की समजा या घरात नाही कचरा इथून हे होतोय की जनरेट होतोय ना, मग इथंच करा ना, इथंच वेट आजूला करा किंवा ड्राय अलग करा, हजारडस अलग करा. या गोष्टी आपण ऑलरेडी डिस्कस केल्या. सो सोर्स जिथनं कुठनं तयार होतोय त्याच ठिकाणी काय करायचा, सेपरेट करायचा. लँडफिल टाईप ही कशाची आहे? लँडफिल म्हणजे काय, तर सॉलिड जे की असा कचरा असतो ना ज्याचं काही पुनर्व्यवृत्ती केलं जाऊ शकतं, रियूज रिसायकलेबल होऊ शकत नाही, त्याला तिथं लाईक तो कचरा त्या लँडफिल म्हणून काय म्हणू शकतो आपण, त्या लँडफिल मध्ये टाकला जाऊ शकतो. त्याला काय नाही, बिल्डिंग वेस्ट वगैरे जो नसतो का मटेरियल, त्या गोष्टी. ओके, वेट सॉरी. सॉलिड सॉलिड वेस्ट काय, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट स्टँडर्ड फॉर सेफ वॉटर मिशन. ओके, सोशल वेस्ट मेथड, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि स्टेट वॉटर मॅनेजमेंट. फुल फॉर्म विचारलाय. आता हा ऍक्ट आहे, आता हा माहितीच पाहिजे, त्याची डेट पण माहिती पाहिजे, कधी केला होता, 2 ऑक्टोबर. कोणाची जयंती असते? बापूंची, गांधीजी. ओके, गांधी जयंतीला केलता, तेवढं तर माहितीच पाहिजे. ओके, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो इट्स ओके, हे पण इझी आहे. ज्यांनी नोट्स वाचल्यात ना, मी तर म्हणतो त्यांच्यासाठी हा पेपर खूप इझी आहे. हे क्वेश्चन खूप इझी आहेत. ओके, जस्ट गो थ्रू करायचे. आपण रिवाइज म्हणून करतोय कारण आलेले क्वेश्चन येतात. कंपोस्टिंग कन्वर्ट वेस्ट इनटू, कंपोस्टिंग मध्ये वेस्ट कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. प्लास्टिक मध्ये केलं जातं का? फ्युल मध्ये होतं का? मेटल, मॅन्युअर. बरं, मेटल मध्ये होतं का? वेस्ट. आता त्यांनी वेस्टची टाईप पण नाही सांगितली, या वेस्ट हा टाईपचं वेस्ट आहे, मग हे वेस्ट मेटल मध्ये कन्वर्ट होतं? बिलकुल नाही. फ्युल मध्ये काही होऊ शकतात बट नाही सांगितले त्यांनी, बट नाहीच आहे. प्लास्टिक नाही, मग मॅन्युअर्स. येस, डी. बायोडिग्रेडेबल जे बी काही वेस्ट असतात ना, ते काय न्यूट्रिएंट रिच असतात, त्यांच्यापासून कंपोस्ट, खत वगैरे या गोष्टी तयार होतात. ओके, आणि त्या न्यूट्रिएंट रिच असतात मोस्ट ऑफ थिंग्स. ओके, विच बॉडी इम्प्लिमेंट द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल? SWM दिसलं ना, SWM अर्थात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 लक्षात ठेवायचं. ओके, काही गोष्टी पाठ करायच्या असतात, ते पाठच करून ठेवायच्या. त्याच्यानंतर आता त्यांनी चांगला क्वेश्चन विचारला की इम्प्लिमेंट कोण करतं? RBI म्हणजे काही संबंध आहे का? लोकल अर्बन बॉडी, यस असू शकतं. UPSC, नीती आयोग, काहीच नाही. नीती आयोग थिंक टँक. UPSC पर्सनल सेपरेट इंडिपेंडंट बॉडी आहे, ती एक्झाम कंडक्ट करते. किंवा आर्टिकल 215 ते 224 आतमध्येच या सगळ्यासाठी. 212 पण आहे वाटतं आहे की 212 प्रिव्हेन्शन साठी, म्हणजे लाईक सेफ गार्ड वगैरे काय असतं त्याच्यासाठी. पण 315 सॉरी 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 माय बॅड, 315 काहीतरी आहे, ते आहेत, सोडून द्या, ते काय करायचं नाही आपल्याला. अर्बन लोकल बॉडीज इम्प्लिमेंट, हे तर सरळ माहिती होतं ना की आता अर्बन वेस्ट जनरेट होते तर कोण करणार? सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट इम्प्लिमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अर्बन मध्ये अर्बनच करणार. सो आरबीआय तर बँक आहे भाई, काही संबंध. नीती आयोग पण थिंक टँक आहे ती इंडियाची, तिथं पण काही संबंध नाही. UPSC तर सगळ्यांना माहिती आहे. सो इट्स ओके. 3R अगेन, या 3R चे ना ते लाईक तुम्हाला युजेस पण विचारू शकतात आणि फुल फॉर्म पण. त्यांनी फुल फॉर्म विचारलाय की 3Rs म्हणजे काय? रिड्यूस, रियूज, रिसायकल. रीड, रिवाइज, रन, रेस्ट, रिपीट आणि नन. ओके, आता एक गोष्ट सांगतो, त्यांनी सेकंड ऑप्शन दिलाय ना, हा आपल्याला करायचा आहे. आता त्याचा आन्सर आहे बरं, आन्सर 1 आहे की रीड, रियूज, रिसायकल. बट आता आपल्याला लास्टच्या 12 डेज मध्ये हेच करायचं आहे, रीड, रिवाइज आणि रियूज. बट आन्सर रिमेंबर हे आहे. आपल्याला काय करायचं? रीड करायचं, रिवाइज करायचे, रिव्ह्यू करायचं आणि रिवाइज करायच्यात. याच गोष्टीनं आपला रॉस जाणार. ओके, ग्रोथ तिथूनच होणार आहे. आपल्याला मार्क जास्त पाहिजे. टेक्निकल मध्ये आउट ऑफ 14 माझं म्हणणं आहे 36 क्वेश्चन यायलाच पाहिजे. आपण ज्या प्रकारे रीड केले, ज्या प्रकारे आपण लाईक इन्व्हेस्टमेंट केली ना, त्याच्या आउटपुट तेवढे आपण
एक्सपेक्ट करू शकतो. ड्राय वेस्ट इन्क्लूड्स काय काय आहे? ड्राय वेस्ट मध्ये काय येतं? फूड वेस्टेज, अगेन थिंक, लीव्हज, पेपर, प्लास्टिक, किचन स्क्रॅप्स. बिलकुल नाही. या 3 गोष्टी तुम्हाला नाही वाटत का वेट मध्ये येतात? किचन तर 101% म्हणायलाच पाहिजे तुम्ही हो. फूड वेस्टेज पण असतंच ना रे. वाळलेले फळं कोणतं असतात? ड्राय फ्रुट्स कोणतं? ड्राय फ्रुट्स आहेत इन सेन्स बट त्यांचं काय म्हणणं आहे? ड्राय वेस्ट विचारलंय. सो प्लास्टिक स्ट्रेट फॉरवर्ड आहे. प्लास्टिक्स अँड पेपर्स. व्हेरी कन्वर्ट वॉटर कंटेनर हेल्प प्रिव्हेंट्स. कवर्ड वॉटर कंटेनर हेल्प प्रिव्हेंट्स. कवर्ड वॉटर म्हणजे लाईक कंटेनर असेल ते कशासाठी हेल्प करते त्यामध्ये लाईक इव्हॅपोरेशन ओनली का कंटॅमिनेशन, हिटिंग आणि लिकेज. हिटिंग हिटिंग पासून पण करतं ते माहिती आहे का? लिकेज वरतून का होईल? हा, आणि इव्हॅपोरेशन ओनली नाही बरं, इव्हॅपोरेशन पासून पण प्रिव्हेंट करतं बट कंटॅमिनेशन पासून येस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वगैरे या गोष्टी, इतर वेस्ट गोष्टी त्यामुळे मिक्सअप होण्यापासून कंटॅमिनेट किंवा त्याला काय म्हणू शकतो, हा कंटॅमिनेट होण्यापासून ते प्रिव्हेंट करतं ना. सो कव्हरिंग रिड्यूस द कंटॅमिनेशन रिस्क. येस, बट येस इव्हॅपोरेशन पण करू शकतं बरं, बट त्यांनी ओनली दिलंय त्यामुळे हा ऑप्शन इथे एलिमिनेट होऊ शकतो. सो थोडंसं काही गोष्टींना ब्रॉडली बघा, त्यावेळेला आन्सर येण्याची शक्यता त्यामुळे जास्त होऊ शकते. ओके. सॅनिटरी लँडफिल इज युज्ड फॉर, कशासाठी यूज केलं? लँडफिल, ओपन डम्पिंग, बर्निंग वेस्ट, स्टोरेज ओनली आणि सायंटिफिक डिस्पोजल. भाई ओपन डम्पिंग नाही करायचं आपल्याला. ओपन डम्पिंगमुळे सॅनिटेशन खराब होऊ शकतं. त्यात लाईक कचरा, दुर्गंध वगैरे या सगळ्या गोष्टी तिथं होण्याची जास्त शक्यता असते ना. बर्निंग वेस्ट, लँडफिल मध्ये बर्निंग वेस्ट बिलकुल नाही, काहीच संबंध नाही. स्टोरेज ओनली दिले, स्टोरेज नाही आणि सायंटिफिक डिस्पोजल साठी आपण लँडफिलिंग करतो. ओके. इम्प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट इनक्रीज काय करतं? आता हे ऑप्शन सोडून द्या, बट तुम्हाला ना दुसरे 4 ऑप्शन देखील तुमच्या मनामध्ये यायला पाहिजे. हे ऑप्शन आय डोंट थिंक यांनी इतके चाइल्डिश क्वेश्चन आहे, ते बालिश आपण ज्याला म्हणतो ना, खूप चाइल्डिश क्वेश्चन आहे, ते प्रत्येकाला यायला पाहिजे आणि आउट ऑफ क्वेश्चन आहे. ओके. सो याचं उत्तर तुम्हाला माहिती, इनप्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट जर असेल काय गोष्ट, हे तर 101% होणार आहे की वेक्टर ब्रीडिंग, वेक्टर बॉर्न डिसीज पण होऊ शकतात. ओके. या सगळ्या गोष्टी तुम्ही गो थ्रू करून ठेवलेल्याच आहेत. सो जस्ट रिवाइज चालू आहे आपलं. तर वेक्टर बॉर्न ब्रीडिंग होऊ शकते, वेक्टर बॉर्न डिसीज होऊ शकतात, सॅनिटेशन हायजीन प्रॉब्लेम्स होऊ शकतात, त्यानंतर पर्सनल हेल्थवर इफेक्ट होतो, एम्प्लॉयमेंटचा काही संबंध येत नाही. रेनफॉल, लिटरसी, अगेन विचार करायचे ऑप्शन फ्रेम केले. हँड वॉशिंग बिफोर मील प्रिव्हेंट्स, हा जेवणा अगोदर हात का धुवा, त्यांनी प्रश्न हायजीन मधला क्वेश्चन आहे की हँड मील, की जेवणा अगोदर तुम्ही हात का धुवा, त्याच्यामुळे काय होऊ शकतं? ऍक्सिडेंट, पोल्युशन, इन्फेक्शन्स, नॉईस. मला वाटते हे डिस्कसच नाही करायला पाहिजे, एवढी सोपी इझी क्वेश्चन आहे. मी डायरेक्ट तुम्हाला पीडीएफ दिली असती ना तरी झालं असतं, बट माझं म्हणणं आहे की बाकीचे जे ऑप्शन होते ना ते पण आपण करू शकतो. यामध्ये ऍक्सिडेंट वर तुम्ही काय करायचं? फर्स्ट एड किट, पहिलं टॉपिक आहे ना फर्स्ट एड किट, आणि तिथं काय काय प्रिव्हेन्शन आहेत ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या सगळ्या गोष्टी रिवाइज करा, इथंच रिवाइज करायच्या गोष्टी. पोल्युशन्स आलं, पोल्युटन्स कोणते कोणते, मेजर पोल्युशन मध्ये टाइप्स करायच्या, वॉटर, एअर वॉटर. लगेच एअर पोल्युशन करत असताना तिथंच एअर पोल्युशनचा ऍक्ट देखील तिथंच करून ठेवायचा. ओके. आता ते यामध्ये करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण एअर पोल्युशन करतोय, एअर पोल्युशन करताना एअर पोल्युशनचे मेजर पोल्युटन्स काय काय ते करायचे, हो पोल्युटन्स करायचे. त्यानंतर एअर प्रिव्हेन्शनचा ऍक्ट कधी आला ना, तो ऍक्ट पण तिथंच रिवाइज करायचा, 74-81 काय लगेच. त्याच्यानंतर म्हणजे मेजर सोर्सेस कोणते आहेत एअर पोल्युशन साठी, त्या गोष्टी तिथेच करायच्या. सेकंड टाईप करत असताना वॉटर करणार, वॉटरचं करत असताना त्याच्यात अगेन मेजर पोल्युटन्स कोणते, सोर्सेस कुठून आहेत वॉटर पोल्युशनचे, त्यामुळे डिसीज कोणत्या कोणत्या स्प्रेड होतात, काय काय होतात, त्यावर प्रिव्हेन्शन काय काय घेऊ शकतो, या सगळ्या गोष्टी आपण एकाच जागी करायच्या. ओके. या सगळ्या गोष्टी ना एका जागी केल्या ना त्या तुम्हाला इझी राहील रिव्हिजन साठी. माझं ते म्हणणं एअर पोल्युशनचा जिथं कुठे केला ना तिथंच वॉटर करायचा. वॉटर केल्यानंतर त्याच्यानंतर काय नॉईज पोल्युशन साठी ऍक्ट आहे का कोणता ते बघा, त्याच्या प्रिव्हेन्शन साठी काय त्यांनी गोष्टी मेन्शन केल्या ते करायचा. त्याचबरोबर केलं आता वॉटर पोल्युशनचा ऍक्ट करायचा, राईट, ऍक्ट करायचा, त्याच्या पुढेच लिहून ठेवायचे त्याच्या प्रिव्हेन्शन साठी काय दिलेले किंवा काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. 74 की 81 आहे, आय डोंट नो, एकदा रिचेक करा तुम्ही. ओके.
नेक्स्ट क्वेश्चन, बायोडिग्रेडेबल वेस्ट इज, बायोडिग्रेडेबल गोष्टी आपण किती वेळ देऊन या सर्व गोष्टींना आपण डिस्कस केलेले आहे ते बघा. आता मला वाटतं ज्यांनी ऑप्शन बघायची गरज नाही तुम्हाला. ओके, प्लास्टिक, ग्लास, मेटल्स या गोष्टी कशामध्ये येतात, हजार्डस मध्ये कोणत्या कोणत्या येतात ते करायचं, बायोडिग्रेडेबल मध्ये कोणत्या येतात ते करायचं, ड्राय मध्ये कोणत्या येतात आता ते करायचं. ओके, याची लिस्ट बनवून ठेवायची, 3-3 एक्झाम्पल्स तिथल्या तिथं लिहून ठेवायचे. हे जर 3-3 एक्झाम्पल तुम्ही कंडक्ट केले किंवा कलेक्ट केले ना, तुमचे मोस्ट ऑफ क्वेश्चन तिथे सॉल्व्ह होतात. विच रूल प्रमोट द सोर्स ऑफ सेग्रिगेशन, अगेन सेम आहे, त्याच रिपीटिव्ह आहे, आपल्याला माहिती आहे. ओके, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल. सेग्रिगेशन काय करणार आहे, काय काम आहे बाई, इपिडेमिक डिसीजचा प्रकार मध्ये पाहिलं आपण की एखाद्या एरियामध्ये ब्रेकआउट वगैरे या त्या गोष्टी. फॅक्टरी ऍक्ट प्रिव्हेन्शन, फॅक्टरी ऍक्ट कशासाठी आहे ना, याच्यात ना 3 मेन पॉईंट आपण डिस्कशन केले. जे जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर 3 पॉईंट नक्की कमेंटमध्ये मला सांगा की आपण याच्यामध्ये काय केलं, हे जे स्किल त्या काहीतरी प्रिव्हेन्शन होतं, त्यांच्या हेल्थ रिलेटेड वगैरे या सर्व गोष्टी डिस्कस केल्या त्या सांगायच्या. ओके, टॉयलेट क्लीननेस इज इम्पॉर्टंट बिकॉज इट प्रिव्हेंट स्प्रेड ऑफ डिसीज. यस. इलेक्ट्रिसिटी कार आहे, रिड्यूस ट्रॅफिक, काहीच नाही. हे बाकीचे ऑप्शन सोडून द्या. आपण मी म्हणतो या ऑप्शन मध्ये ना खूप बालिश गोष्टी मेन्शन केल्या, त्या ऑप्शन नका बघू तुम्ही. तुम्ही ना डायरेक्ट उत्तर असं संग्रहित करा की त्यांनी वन वर्ड उत्तर, लाईक खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. सो त्याच गोष्टी बघा. रिसायकलेबल वेस्ट इन्क्लुड्स, रिसायकलेबल मध्ये काय येतं, फूड स्क्रॅप कशाला येतील, वॉटर गार्बेज, गार्डन गार्बेज, ग्लास, मेटल, सिवेज नाही रे. अगेन ग्लास, मेटल. ओके, लास्ट क्वेश्चन, the main objectives of solid waste management rule is 16 is काय, increase water waste, scientific waste management, open dumping and burning waste. काहीच नाही या रूल, नो. सो अगेन व्हेरी स्ट्रेट अँड फॉरवर्ड, सायंटिफिक सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. सो या गोष्टी एवढ्याच करायच्यात. हे आता एक 20 क्वेश्चन केले. माझं म्हणणं आहे की मी अजून असे म्हणजे थोडेसे आता लाईक एक क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू आपण. माझ्याकडे TCS चे काही क्वेश्चन पेपर भेटलेत मला. सो ना आपण 25 तारखेच्या नंतर ते क्वेश्चन पेपर डायरेक्ट सॉल्व्ह करायला स्टार्ट करूयात. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. येस, तुमचे काही बाकीचे क्वेश्चन असतील, काही डाऊट्स असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये ते डिस्कस करूयात. अगेन लाईव्ह सेशन आणि युट्यूबला जास्त व्हिडिओ शेअर न करण्याचा एक कारण आहे की जाऊ द्या नंतरच बोलूयावर ते. ओके, सो माझं देखील एक दुसरा लेक्चर आहे. दुसरं लेक्चर म्हणजे माझं स्वतःचं लेक्चर आहे, मला अटेंड करायचं आहे जे की. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. हॅव अ गुड डे ऑल. टेक केअर. बाय.